नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS IBPS पॅटर्नच्या जी सीरीजमध्ये आपण आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघा, मागच्या काही दिवसांमध्ये जेवढ्या काही भरत्या झाल्यात, जसं की GMC संभाजीनगर, GMC नांदेड आणि काल 2 दिवसाखाली झालेल्या GMC पुणे असतील, त्याचबरोबर नागपूर महानगरपालिका असतील. तर TCS IBPSच्या सगळ्या परीक्षेला आपण GK यूट्यूब चॅनलवर महत्त्वाचे प्रश्न घेतो आणि कमेंट्समध्ये विद्यार्थी सांगतात की सर ओरिजिनल पॅटर्न आहे, त्याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत. तर अशाच पद्धतीचे प्रश्न आपण इथूनही चालूच ठेवणार आहोत, कारण येणाऱ्या काळांमध्ये भरपूर साऱ्या एक्झाम्स आहेत TCS IBPS कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळं हे यूट्यूबवर हे सिरीज चालूच राहणार आहे GKच्या प्रश्नांची, जे की अतिशय महत्त्वाचे आहेत. मागच्या वेळी काही पेपर झालेले आहे DMARचे, त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की आपल्या लेक्चर पॅटर्नसारखेच काही प्रश्न होते, हेच प्रश्न आले नव्हते, परंतु या पॅटर्नसारखेच होते. एक आढावा येऊन जातो की कशा पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेमध्ये येणार आहेत. तर आपण बघा, आज महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालय, त्यासोबतच GMC मुंबई आणि GMC सांगली मिरज, तर अशा सर्वच परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. तर आपण आजचा पहिला प्रश्न घेऊयात. बघा, 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, कोणाला मिळाला आहे? तर राष्ट्रीय लेवलचा पुरस्कार असल्यामुळं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळाला आहे. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखन कोणी केले? तर हा प्रश्न घेण्यामागचं कारण म्हणजे हे मदर मेरी कम्स टू मी हे जे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे आणि हे खूप प्रसिद्ध लेखिका आहे मित्रांनो. यांना बुकर पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. त्यामुळं यांचं हे जे पुस्तक आहे ते चर्चेमध्ये होतं, मदर मेरी कम्स टू मी, आणि त्यांचं जे लेखन आहे ते अरुंधती रॉय यांनी केलेलं आहे. त्यामुळं असाही प्रश्न येऊ शकते, आपल्याला लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, सध्या रोहित शर्मा यांची कॅप्टन्सी काढून शुभमन गिल याला दिलेली आहे, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर द राईज ऑफ हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याला लेखकाचं सुद्धा आपल्याला नाव विचारू शकतील. तर R कौशिक म्हणून लेखकाचं नाव आहे आणि त्यांनी द राईज ऑफ हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी या नावाने एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. R कौशिक लेखकाचं नाव आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, शांततेचा नोबेल. तर हा खूप चर्चेचा प्रश्न आहे मित्रांनो. शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 2 दिवसाखाली त्याची घोषणा झालेली आहे आणि ते कोणाला मिळालेलं आहे? तर सुरुवातीला आपण बघूयात, मारिया कोरिना मचाडो या नावाची एक महिला आहे, राजकारणी आहे ती, आणि ती व्हेनेझुएला या देशाची आहे. तर चर्चेचा मुद्दा असा आहे की हा शांततेचा नोबेल डोनाल्ड ट्रम्प स्वतः म्हणत होते की मला द्या, मला द्या. म्हणजे जे डोनाल्ड तात्या होते ते म्हणत होते की मी जगातल्या अनेक देशांची युद्ध मी थांबवले, त्यामुळं शांततेचा नोबेल मला द्यावा, परंतु हा मागितल्यामुळे भेटत नाही. तर हा जो पुरस्कार आहे तो मारिया कोरिना मचाडो एका राजकारणी महिलेला मिळालेला आहे आणि त्या व्हेनेझुएला या देशाच्या आहेत. हे लक्षात असू द्या, शांततेचा नोबेल. तर अजून सांगायचं झालं तर शांततेचा नोबेल कोणाला मिळाला आहे? तर भारतामध्ये मदर तेरेसा यांना मिळालेला आहे, मदर तेरेसा. त्याचसोबतच 2014 साली कैलास सत्यार्थी, तर या 2 व्यक्तींना मिळालेला आहे शांततेचा नोबेल, भारतीय व्यक्तींना. हां, आता आपण GKचे प्रश्न बघूयात, चालू घडामोडीचे बघितलेत. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे असं विचारले? तर याच्यामध्ये बाकीचे ऑप्शन्स इथं दिले नाहीत, तर मी सांगतो. ब्रिक्स एक आहे, त्याच्यानंतर आशियाई विकास बँक आहे, राष्ट्रीय विकास बँक आहे. तर राष्ट्रीय विकास बँक, ब्रिक्स, त्यानंतर आशियाई विकास बँक, आणि चौथा ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय सौर युती. तर यापैकी आंतरराष्ट्रीय सौर युतीचं मुख्यालय हे भारतामध्ये आहे, ज्याला ISA म्हणजे फ्रान्स आणि भारत यांचा हे संयुक्त उपक्रम आहे सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी, आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करण्याकरिता हा उपक्रम राबवलेला आहे, सौर युती आणि सौर ऊर्जेचा समृद्ध वापर करण्यासाठी. आंतरराष्ट्रीय सौर युती याचं मुख्यालय भारतामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांवर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली? तर बघा, याचं मूलभूत कर्तव्य हे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर आहे स्वर्णसिंग समिती. कशाबद्दल ही समिती होती बघा? तर 11 मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानामध्ये ॲड करायचे होते आणि कलम 51A नुसार संविधानात मूलभूत कर्तव्याशी एक संबंधित कलम असावं असं या समितीने शिफारस केली आणि यांच्या शिफारशीनुसार भारतीय संविधानामध्ये कलम 51A जोडण्यात आलं. ते 42वी घटना दुरुस्ती 1976 रोजी. पुढचा प्रश्न बघूयात आपण,
पुढचा प्रश्न आहे भूगोल या विषयाचा. या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे की अलकनंदा व भगीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते. तर या अलकनंदा आणि भगीरथी या दोन नद्यांमुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते असा प्रश्न विचारला आहे. याचं योग्य उत्तर आहे गंगा नदी. भगीरथी नदीची आपल्याला लांबी जर विचारली तर किती आहे, 175 किलोमीटर आहे. आणि 175 किलोमीटरची भगीरथी नदी आणि अलकनंदा नदी या दोन्हींच्या संगमापासून पुढे मोठा विस्तृत भाग म्हणजे गंगा नदीचा, तिथून गंगा नदी म्हणून ओळखली जाते. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, डॅडॅशमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. तर इसवी सन विचारले, आयटक म्हणजे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. तर याची स्थापना 1920 साली झाली. याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर आपल्याला माहिती पाहिजे, पंजाबचा सिंह लाला लजपत राय हे याचे पहिले अध्यक्ष होते, पंजाबमधील नेते. आणि ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वाचं योगदान देणारी होती. हे लक्षात असू द्या. 1920 अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. पुढचा प्रश्न आहे, 1884 पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर 1884 पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांनी मिळून केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही एक राजकीय संघटना होती आणि पुण्यामध्ये होती आणि 1884 याची स्थापना करण्यात आली. आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते GMC मुंबई त्यासोबतच आता चालू असलेल्या एक्झाम म्हणजे धर्मदाय आयुक्तालयासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण दोन्हीही एक्झाम ज्या आहेत त्या TCS घेणार आहेत. त्याच्यामुळं थोडासा प्रश्नांमध्ये फरक असू शकतो, परंतु पॅटर्न जो आहे तो TCS असल्यामुळं सेम पॅटर्न असणार आहे. आता आपण उर्वरित जे प्रश्न आहेत ते बघूयात. तर बघा, TCSने मागच्या वेळी प्रश्न विचारला होता छत्रपती संभाजीनगरच्या एक्झाममध्ये, 2024 ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. तर भारताचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह, तर या खेळाडूला ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर 2024चा पुरस्कार देण्यात आला. कधी कधी TCS 2024चे प्रश्न 25 विचारते, त्याच्यामुळं हा आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यासोबतच अजून एक प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या सर्वात तरुण खेळाडूने स्त्रियांच्या T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 रन्स पूर्ण केलेले आहेत असा प्रश्न विचारला होता. तर या खेळाडूचं नाव आहे शेफाली वर्मा. अलीकडेच भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, महिला संघाने पहिल्यांदा जिंकलेला आहे, त्याच्यामुळं त्यांच्यावर प्रश्न येणं साहजिकच आहे. शेफाली वर्मा यांनी T20 क्रिकेटमध्ये जलद 2000 रन पूर्ण केलेले आहेत. यासोबतच आपण पुढचा प्रश्न बघूयात. आपण जून 2025 कोणत्या मंत्रालयाने वक्फ मालमत्तेच्या देखभाल करण्यासाठी उमीद हे पोर्टल विकसित केलेलं आहे. तर त्या आपल्याला मंत्रालयाचं नाव सांगायचं आहे. तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय यांनी वक्फ मालमत्तेच्या देखभालीसाठी उमीद हे नवीन पोर्टल विकसित केलं आहे. त्याचं नाव आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील माझी वसुंधरा अभियान प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. तर हे ॲक्च्युअल आणि ओरिजिनल पॅटर्न आहे TCSचा मित्रांनो. महाराष्ट्रातील माझी वसुंधरा अभियान हे पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल सौम्यकरण या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात संसदेला संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासाठी प्रक्रिया नमूद केलेली आहे. तर अनुच्छेद 368 काय दिलेले आहे, तर संसदेला संविधानामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार त्याच्यासाठी प्रक्रिया नमूद केलेली आहे, अनुच्छेद म्हणजेच कलम 368 पुढचा प्रश्न घेऊयात आपण. अलीकडेच बघा, प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाला एक नवीन प्रमुख पाहुणे प्रत्येक वेगवेगळ्या देशाचे येत असतात. यामध्येच 2025 इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आले होते. त्यांचं नाव होतं प्रबोवो सुबियांतो. तर हे प्रबोवो सुबियांतो हे 2025 26 जानेवारीला आपल्या देशामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांच्यावर हा प्रश्न आलेला होता. आपण टेस्ट सिरीजमध्ये अनेक प्रश्न टाकले होते, त्याच्यामधलाच हा एक प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, नोव्हेंबर 2025 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन खालीलपैकी कोणती संस्था करणार आहे असं विचारलं आहे. तर राजस्थान विद्यापीठ आणि पौर्णिमा विद्यापीठ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचे काही प्रश्न बघूयात. आपल्या ओळखीचा प्रश्न आहे बघा, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे.
तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील पाडेगाव या ठिकाणी आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र. प्रत्येक पिकं आणि त्याचं संशोधन केंद्र कुठं आहे हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल, तिथून तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे उभारण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेशमधील एक महत्त्वाचं शहर आहे नोएडा, या ठिकाणी भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. यासोबतच पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1920च्या अधिवेशनात, नागपूरच्या अधिवेशनामध्ये कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे? तर याचा महत्त्वाचा एकच निर्णय आहे, तो म्हणजे की असहकार चळवळ सुरू करणे. असहकार चळवळ कोणी सुरू केली? गांधीजींनी सुरू केली. आणि मेन उद्देश जो होता तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मेन मुख्य ठराव झाला नागपूरच्या अधिवेशनामध्ये, आणि एक निर्णय घेण्यात आला की असहकार चळवळ सुरू करायची आहे. तर अशा पद्धतीचे मित्रांनो TCS पॅटर्नचे हे प्रश्न होते. एकदा GMC मुंबई असेल आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय असेल, कुठलीही एक्झाम असू द्या TCSची, हे प्रश्न आपल्याला उपयोगी पडणारच आहेत. आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून आपल्याला असेच प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर नोट्सच्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही घेऊ शकता. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून ॲप्लिकेशनमध्ये टेस्ट सिरीज आणि इतर ई बुक्स वगैरे घेऊ शकता. धन्यवाद.